निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी स्वतःच आता रेवडी वाटत आहे। रेवडी वाटूनच निवडणुका फिरवल्या जात आहे। त्यामुळे राज्याचे आर्थिक स्थिती नसतानाही निवडणुकीत एकूण सत्ता संपादनासाठी वापर होतोय। निवडणुकांच्या तोंडावर हे सगळे निर्णय होतात आणि निवडणुका जिंकल्या जातात। तर निवडणूक आयोग काय करतं? निवडणूक आयोग आता सरकारचं बाहुलं झालाय, असा घणाघात ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। मला थोडी माहिती मिळाली आहे। आता पोलीस काय ते सगळी चौकशी करत आहेत, त्यामुळे मला या संदर्भात फार काही कोणावर आरोप करायचे नाही। पण झालेली घटना, चाकू तलवारी बंदुका वगैरे घेऊन नगरसेवकांना अडवून पळून न्यायचं काही असा प्रकार ते मला काही लोकांनी सांगितलं। याच्यामागे कोण आहेत काय आहेत हे सगळी चौकशी पोलीस करतील असं मी नाव ऐकलं आहे। पराभूत काँग्रेस उमेदवार आहे त्यांच्या गटाचं वगैरे, पण आता ते वस्तुस्थिती मी काय घेतली नाही माहिती, आणि मला संपूर्ण माहिती घेतल्यावरच मी बोलू शकेल। मला या संदर्भात पूर्ण माहिती नाही आहे, कोण आहेत गुन्हेगार, काय आहेत, कोणाच्या जवळचे आहेत, याबद्दल अद्याप पूर्णतः स्पष्टता नाही आहे। दादा आता नाही, अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेला पक्षाकडून काही अपेक्षा आहेत। अपेक्षांच्या पूर्ततेसाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजे, असं मत वडेट्टीवारांनी व्यक्त केलं। महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्याला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत, दुभंगलेली मंत्र जुळावीत। आता दादा तर नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये एक कुठलाही पक्ष असेल ते पक्षाची ताकद एकवटावी आणि महाराष्ट्रातील जनतेला त्या पक्षाकडून काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षेच्या पूर्ततेसाठी आणि अनेक त्या विचाराशी जोडले आहेत, तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजेत असं मला वाटतं। आता तो त्यांचा प्रश्न आहे की ते कसे एकत्र येतील आणि कुठल्या मुद्द्यावर एकत्र येतील। हा कारण शरद पवार साहेबांनी पवार कुटुंबीय आणि त्यांची संपूर्ण फॅमिली, भाऊ बहिणी सगळ्यांना खूप छान एका माळेमध्ये बांधण्याचं काम केलं। खरं म्हणजे खूप छान त्या कुटुंबाला सांभाळलं असं म्हणता येईल। आता ही जबाबदारी अर्थात पवारसाहेबांचं वय लक्षात घेता या युवा पिढीने सगळी जबाबदारी घेऊन पक्षाची धुबरा एकत्रितरित्या सांभाळली पाहिजे। तर सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री बनण्याच्या चर्चांवर वडेट्टीवार यांनी आपलं मत व्यक्त केलं। सुनेत्राताई जर उपमुख्यमंत्री होत असतील तर महिलेला पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळते आहे, ही नक्कीच चांगली गोष्ट असल्याचं ते म्हणाले। ते जर उपमुख्यमंत्री होतील तर तो पक्षाचा आणि त्यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटांचा निर्णय आहे, कोणाला मंत्री करावं कोणाला उपमुख्यमंत्री करावं। त्यांचं तसंही एक पद रिक्त आहेच मला वाटतं, मंत्रीपद। आणि सुनेत्राताईंना जर ते उपमुख्यमंत्री होत असेल तर पहिली उपमुख्यमंत्री महिला होते आहे, त्याचा निश्चितच आम्हालाही आनंद आहे। सर्व एका महिलांना प्रथमतः पहिल्यांदा ही संधी उपमुख्यमंत्री पदाची मिळते आहे, नक्कीच एक चांगली गोष्ट होईल असं मला वाटतं।